मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर जळगावात शिंदेंच्या शिवसेनेकडून शिक्षकांना पैसे वाटप झाल्याचा सुषमा अंधारे यांनी आरोप केलेला आहे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी गंभीर आरोप केलाय। नाशिक शिक्षक मतदारसंघात शिंदेंच्या शिवसेनेकडून पैसे वाटप झालाय। शिक्षक, कर्मचारी, मुख्याध्यापक, संस्थाचालक यांना पैसे वाटप करण्यात आल्याचा सुषमा अंधारे यांनी आरोप केलेला आहे। नाशिक शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार किशोर दराडेंच्या प्रचारार्थ मुख्यमंत्र्यांनी जळगावात सभा घेतलेली आहे। पैसे वाटप होतानाच निवडणूक आयोग कुठे आहे असा अंधारे यांनी सवाल उपस्थित केलेला आहे। बालाजी पोद्दार आमचे प्रतिनिधी यांनी सुषमा अंधारेंशी बातचीत केली आहे, पाहूया। पदवीधर मतदारसंघाच्या प्रचारामध्ये मुख्यमंत्र्यांच्या सभेमध्ये पैसे वाटल्याचा आरोप शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी ट्विट करून केलाय। स्वतः सुषमा अंधारे आपल्या सोबत आहेत। काय हा सगळा प्रकार आहे, कुठला आहे आणि कधीच आहे? काल सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांची आदित्य लॉन्सवर जळगावमध्ये जाहीर सभा पार पडली। ही जाहीर सभा गुलाब पाटील आणि त्या लोकांनी आयोजित केलेली होती। या सभेमध्ये जाहीरपणे गुलाब पाटील स्टेटमेंट करतायत की दराडे यांच्या विजयासाठी प्रसंगी आम्ही मतांवर सुद्धा दरोडा टाकू। मतांवर दरोडा टाकणार म्हणजे काय करणार बरं? ही लोकशाहीची कोणती भाषा आहे बरं? ती सभा संपल्यानंतर त्याच आदित्य लॉन्सवर त्याच पंडालमध्ये पैसे वाटपाचा कार्यक्रम झाला। त्याच्या स्पष्टपणे दिसते की कनिष्ठ महाविद्यालयातले शिक्षक आहे जे महाविद्यालयाच्या त्यांच्या विहित गणवेशामध्ये आहेत ते, आणि गणवेशामधली लोक पैसे घेत आहेत। हे पैसे कशासाठी दिले गेले? पैसे देणारे लोक शिंदे गटाचे पदाधिकारी आहेत। एवढा धडधडीत पुरावा देऊन सुद्धा जर शिंदे गटाचे लोक म्हणत असतील की नाही तुम्ही आरोप करताय, तर या सगळ्या व्हिडिओवर त्यांचं काय म्हणणं आहे? व्हिडिओ खोटा आहे असं त्यांनी सांगावं। मी त्या सभेत ही सगळी माणसं उपस्थित त्याचे व्हिज्युअलायझेशन द्यायला तयार आहे, आणि ते सगळे व्हिज्युअलायझेशन आणि याच्यासह अनेक इतर व्हिडिओ मी निवडणूक आयोगाकडे सादर करत आहे। पक्षातले ज्येष्ठ नेत्यांशी, पक्षप्रमुखांशी माझी या संदर्भात चर्चा झाली, आणि आज मला पक्षानेही सूचना केल्या की याची आम्ही तक्रार दाखल करायची। सो पक्षाचे सचिव खासदार अनिल भाऊ देसाई हे आज सायंकाळपर्यंत या संबंधाने रीतसर निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करतात। गुलाबराव पाटील सातत्याने तुमच्यावर टीका तर करतात। ते म्हणतात की त्यांना काही काम नाही, ते असंच काहीतरी प्रसिद्धीसाठी असे ट्विट करतात। निवडणूक ही लोकशाही मार्गाने लढतोय आम्ही, त्यांचा विश्वास नाही। गुलाब पाटील खरंच मला जर मी काम फार चांगलं करणार आहे। ऑक्टोबर नंतर जेव्हा सत्ता बदल होईल त्यावेळेला आपल्या सगळ्यांची यादी घेऊन मी बसणार आहे। पण आत्ता जे माझ्याकडे महत्त्वाचं काम आहे ते काही भ्रष्ट लोकांना, जे सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता मिळवण्याचं दुष्टचक्र चालवत आहेत, अशा लोकांवर वचक ठेवण्याचं आणि त्यांचं निरीक्षण करण्याचं महत्त्वाचं काम मी करत आहे, जे गुलाब पाटलांसारख्या लोकांना त्रासदायक ठरत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल गजलेसह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे। करू द्या ना, सगळ्यात आधी निवडणूक आयोगावर कारवाई केली पाहिजे पक्षपाती पद्धतीनं काम केल्याबद्दल। आणि हे जे सरकार आहे सध्याचं, हे अस्थिर सरकार आहे। ज्या दिवशी सरकार कोसळेल त्या दिवशी पहिली कारवाई निवडणूक आयोगाच्या 3 अधिकाऱ्यांवर होईल। सरकार कोसळायला काय ते वडापावचं दुकान नाही, शिव वडापावचं दुकान नाही। हे सरकार कोसळणार तर नाहीच, पण त्या अगोदर निवडणूक आयोगाच्या अगोदर संजय राजाराम राऊत आणि त्याच्या आजूबाजूच्या लोकांवर किती लवकर कारवाई होते हे येणाऱ्या दिवसामध्ये कळेल। दुर्दैवी आहे, महाराष्ट्राचं राजकारण अतिशय गलिच्छ सत्ताधाऱ्यांनी केलेलं आहे। आईस, इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडी, घरं फोडा, पक्ष फोडा, पैसे वाटा। त्यांना असं वाटतं 50 खोके एकदम ओके। हे काही लोकांसाठी असेल, पण मराठी माणूस हा स्वाभिमानी आहे। तो 50 खोके नॉट ओके, आणि त्यांनी 50 खोकेवाल्यांना रिजेक्ट केलंय, हा डेटा सांगतो महाराष्ट्राचा। आम्हाला काय माहित आहे, आम्ही सुषमा अंधारेंना काही काम नाही ना। शेवटी कसं आहे, कार्यक्रम संपल्यानंतर काय झालं हे आम्हाला थोडी माहित आहे। सीएम साहेब गेले, आम्ही घरी आलो, आणि ते नंतर सांगतात। आता ते पोलिंग एजंटच्या याद्या असतात, याद्या देत असताना एखाद्या वेळेस पैसे पण दिले जातात, यादीवर खर्चाला 500 रुपये देतो। हे इलेक्शनची प्रोसेस आहे, आणि ते कोणाला माहित नाही असं नाही आहे। पण आता काहीतरी बबाल करायची हा त्यांचा मागचा हेतू असावा असं मला वाटतं। आपल्याला सर्वांना माहिती आहे की खोके आणि धोके ह्यावरच मिंदे सरकार चाललेलं आहे, आणि तेच मिंदे सरकार आता सगळीकडे आपल्याला दिसते। आता काही निवडणुकीमध्ये पण व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत। खोके आणि धोके एवढंच हे सरकार चाललेलं आहे, आणि हे महाराष्ट्राला सरकार परवडणारं आहे का हा आपण विचार करा।
महाराष्ट्राला ज्यांनी लुटले गेले 2 वर्षात, परिस्थिती एवढी बिघडून टाकलेली आहे की कोणाला इथे उद्योग स्थापन करावंसं वाटत नाहीये. नक्की जायचं तर कोणाकडे, सीएम की हाफ 2 DCM आहेत त्यांच्याकडे, हा प्रश्न असताना मला वाटतं ऑक्टोबरमध्ये जेव्हा निवडणूक येतील, खरं तर आता त्यांना मॉरल राईट काही राहिला नाहीये या सरकारला चालायला. त्यांनी आता निवडणुका जाहीर केल्या पाहिजेत, पण यांच्याकडे मॉरॅलिटी ही गोष्टच नाहीये.